मी आणि माझी भाशी म्हणजे पिहू आम्ही जात आहोत आता गावामध्ये, कारण गावामध्ये आहे आनंदनगरी हे ना, जायचं ना, चला चला हिला. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण. मी आहे तुमचा लाडका सुमित कांबळे, स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे काहीतरी खास गोष्ट. आमच्या गावामध्ये शालेय लेकरांसाठी काहीतरी उपक्रम राबवण्यात आलेला आहे, तोच पाहण्यासाठी आपण आज जात आहोत आमच्या गावामध्ये आणि सगळ्या काही गोष्टी पाहणार आहोत आपण या ब्लॉगमध्ये. तर शेवटपर्यंत हा ब्लॉग पाहायचा आहे. चला तर या ब्लॉगला आजच्या सुरुवात करूयात. तर मी तर आलेलो आहे पहा गावामध्ये. आता पुढचं वातावरण कसं आहे, एकदम पहा क्लिअरली. चला. तर आज आमच्या गावामध्ये जे आनंदनगरीचा कार्यक्रम होत आहे, सर्व काही लहान लहान मुलं आमच्या गावातले जमलेले कळू शकता. पाणीपुरी काही नाही, मुरकून. तुझं नाव काय रे? तुझं नाव सांग पूर्ण. जगन्नाथ. नाव आहे तुझं पूर्ण? जगन्नाथ. जगन्नाथ गोविंद गोवाले. काय काय आणलं तू आज? समोसे. आणखी बस तिच्याकडे द्या ना. तुझं नाव काय? आराध्या. पूर्ण नाव काय? आराध्या परमेश्वर गारे. बघ तू काय आणलास? मी पाणीपुरी आणली. कोणते? ही हा. पाहू शकता लहान लहान लेकरांनी सुंदररित्या असे सगळ्या काय गोष्टी आणलेल्या आहेत तिच्याकडे. चला तुझं नाव सांग, काय आणलास? ऐकतात घे. नाव सांग तुझं. नाव सांग, नाव सांग. नाव सांग. उदम गणेश बाबरे. काय आणलंस तू? खिचडी. खिचडी आणि भजे. कोणती खिचडी दाखव, दाखव पाठ. पाहू शकता खिचडी आणि भजे घेऊन आलेली आहे पुन्हा तिच्याकडे. ते पास कर, सगळ्यांचे नाव घ्यायचे. हा, तुझं नाव काय का? भक्ती कुंडी गव्हाणे. आणि काय आणलंस आज तू? मी पाणीपुरी. पाणीपुरी कुठे? अरे बाई सगळे आउट ऑफ झालेले आहे. सगळी संपलेली, चांगली विक्री झाली वाटते इथे. तुझं नाव काय का? माझं नाव राधिका गव्हाणे. गव्हाणे. तू काय आणला आज मग? मी भजी आणि पापड. वा वा. नाव सांग तुझं. पल्लवी काजी गाडगे. हॅलो हॅलो. नाव काय तुझं सांग. पल्लवी भिकाजी गाडगे. काय आणलंस तू आज? आपे. व तसेच आमच्या गावातील शाळेतले सर त्यांनी हा उपक्रम आज राबवला आहे आमच्या भोगाव या नगरीमध्ये. तर सर आज या उपक्रमाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा, कशा प्रकारे हा साजरा करण्यात आला आणि याचं काय नेमकं उद्देश होता हा मुलांसमोर ठेवण्याचा? बघा, या कार्यक्रमाचं नावच आहे आनंदनगरी. मुलांनी आनंद घ्यावा म्हणून आज आपण एक विविधपूर्ण उपक्रम म्हणून आपल्या शाळेमध्ये आनंदनगरीचं आयोजन आज आपण करत आहोत. मुलांना नेमकं म्हणजे बाजार काय असतो, व्यवहार कसा करावा, यासोबतच मुलामध्ये सामाजिकरणाचा विकास कोण्या पद्धतीने केला जावा हे सर्व साध्य करण्यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये हा छोटेखानी आनंदनगरीचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि विशेष म्हणजे सर्व गावकऱ्यांनी, गावातील जुन्या विद्यार्थ्यांनी आणि विशेष म्हणजे माता पालकांनी आपल्या कार्यक्रमाला भरभरून उत्साह दिला आहे. आणि अजूनही तुम्ही पाहत आहात की मोठ्या प्रमाणात गावातील माता असो किंवा पालक असो या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि खूप छान पद्धतीने आपला हा उपक्रम या ठिकाणी यशस्वी झाला आहे हे सांगताना मला या शाळेचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आनंद होत आहे. आणि व तसेच आज आमच्या गावातील सगळेजण खूप पाहू शकता बॅक साईडला सर्वजण आलेले आहेत आणि आमच्या गावातील एकदम तडफदार कणखर नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे मुद्दे होऊन प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग देतात, प्रत्येक उपक्रमाला ते उपस्थित असतात. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजचा हा उपक्रम कशा प्रकारे आपल्या गावात साजरा करा आणि आपलं काय मत येतं या उपक्रमाबद्दल, की अशाच प्रकारे हे काम, हे कार्यक्रम असे साजरे व्हावे का. तर सगळ्यांनी या आज म्हणजे सगळेजण आलेले आहेत. बघा, आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगाव शिक्षक वृंदांच्या नियोजनाने आज आपल्या गावामध्ये आनंदनगरीचं नियोजन केलेलं होतं. त्या नियोजनासाठी गावचे सरपंच,
भीमरावजी कांबळे, तुकारामजी पाटील, आमचे साऊंड सिस्टीमवाले मामा बाळू कदम आणि सर्वच गावातील मंडळी, ज्ञानदेव गाडगे आहेत, लक्ष्मण गाडगे. खरंच अतिशय आनंदाचा क्षण म्हणजे या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरला हसू आणि त्यांच्याकडून आपण काहीतरी खरेदी करून घेतलेलं जे काही असेल, अन्न जे काही पदार्थ असेल, त्यांच्या त्या खरेदीवर केलेल्या त्याच्या चेहऱ्याचा व्यावहारिक ज्ञान किंवा या प्रेरणेमधून येणाऱ्या भविष्यामध्ये त्याला कसा उद्योग करायचा, कसा व्यवसाय करायचा, ही सुद्धा प्रेरणा त्यांना या ठिकाणी मिळणार आहे. आणि अतिशय आपण बघत असाल की अतिशय गावामधले भरपूर ज्येष्ठ नागरिक, पालक, कार्यकर्ते मंडळी सर्वजण या ठिकाणी येऊन या आनंदनगरीचा आस्वाद घेत आहेत. त्यानंतर मी असं सांगतो की आमच्या गावचे सरपंच 2 शब्द या ठिकाणी बोलतील. आज भोगाव या ठिकाणी प्राथमिक शाळा भोगाव मारुती मंदिरापाशी अतिशय निसर्गाच्या वातावरणामध्ये आमच्या इथले मुख्याध्यापक सर असतील, मॅडम असतील, यशवंत सर असतील आणि गावातले समजा विद्यार्थी असतील, सर्व यांनी तर अतिशय चांगल्यापणाने नियोजन लावून त्यांचा आम्ही सर्व गावातील नागरिकांनी म्हणजे खाण्याचा आनंद घेतलेला आहे. आणि खरंच आमच्या गावची मंडळी म्हणजे इतकी सपोर्ट करणारी मंडळी आहे. त्यांना त्या खरोखरच गोष्टी आवडतात ज्या लहान लेकरांना प्रोत्साहन देतील. त्यांच्या आयुष्यामधील छोट्या मोठ्या का होईना, परंतु त्यांना व्यावहारिक ज्ञान असो, सामाजिक ज्ञान असो आणि पैशाची गुंतवणूक कशा प्रकारे असते आणि आपल्याला किती परिश्रम लागतो प्रत्येक गोष्टीसाठी, ह्या सुद्धा गोष्टी सांगत असतात वारंवार. व तसेच आमच्या गावातील सरपंच आणि आमच्या गावचे नेतृत्व करणारे मुंजा भाऊ यांनी सुद्धा खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. तर तुम्हाला काय वाटतं की असे कार्यक्रम व्हायला पाहिजे का नेहमीच? नेहमीच व्हायला पाहिजे. रोज होण्यापेक्षा महिन्याला व्हायला पाहिजे. खरोखरच, कारण हे असेच कार्यक्रम असतात ज्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. आणि या शाळेचे मुख्य सर, आता सरांकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की ह्या प्रकारची तुमच्या डोक्यामध्ये पुढे क्लुप्ती आली किंवा तुम्हाला विचार आला की ह्या गोष्टी आपण लहान लेकरांसमोर ठेवायला पाहिजे, तर याबद्दल थोडंसं सांगा. यावर्षी राष्ट्रीय शिक्षण आराखडा 2024 मध्ये हा मंजूर करण्यात आला आणि पुढच्या वर्षीपासून म्हणजे 2027 पासून जवळपास पहिलीपासून व्यावसायिक शिक्षण हा देण्याचा शासनाचा प्रकल्प आहे. काही दिवसातच व्यावसायिक शिक्षण सुद्धा येणार आहे आणि व्यावसायिक दृष्टिकोन केवळ विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायामध्ये एक उद्योजक चांगला बनावा हा त्यामागचा उदात्त हेतू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जवळपास प्रत्येक शाळेमध्ये आनंद नगरीचा हा उपक्रम आपण राबवत असतो आणि त्यामध्ये विद्यार्थ्याचे व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा उदात्त हेतू आहे. खरोखरच सर, आपलं नाव काय होतं? माझं नाव आहे श्यामसुंदर काटकर. मी आपल्या इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगाव इथं रुजू झालेलो आहोत या वर्षीपासूनच. धन्यवाद. खरोखरच सर, आपले सुद्धा खूप मनापासून धन्यवाद. आता आपण सगळी काही गावची मंडळी पाहणार आहोत व तसेच खूप काही लहान लहान मुलांनी, चिमुकल्यांनी आपल्या हाताने बनवून आणलेल्या काही गोष्टी आहेत, विकण्यासाठी आहेत. मग त्या सगळ्या काही आपल्याला पाहायच्या आहेत एकदम क्लिअरली. चला आता पाहूया प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय काय आणलेलं आहे. नाव काय तुझं पूर्ण नाव? शीतल परिणाम राडगे. आज तू काय आणलं शिकायला? बालुशाही खारे शेंगदाणे. वा वा, धन्यवाद. हा, तुझं नाव काय? समर्थ मुंजाजी गोवाने. अरे वा, तू काय आणलंस मग आज विकायला? खारे शेंगदाणे. खारे शेंगदाणे. बघ, चांगला विक्री झाली. हा. वा वा. हा, हे नाव सांग तुझं पूर्ण. कृष्णा लक्ष्मण गोवाने. मग काय आणलंस तू आज विकायला? वडापाव. अरे वा, खूप छान खूप छान. संस्कृती भगवान आहे. संस्कृती भगवान आहे. अरे वा, तू काय आणलंस मग विकायला आज? भेळ. भेळ. एकदम लहान लहान लेकरं आहेत, त्यांनी सुद्धा प्रयत्न केला की चांगल्या गोष्टी त्यांनी आणाव्यात आणि लोकांपर्यंत पोहोचाव्यात. नाव सांग तुझं पूर्ण. प्रसाद विष्णू गाडगे. काय आणलंस तू आज विकायला? ब्रेड पकोडा. तुझ्याकडे. राजकुमार बापू कदम. हा वा.
कितवीला आहेस तू? चौथीला. आणि काय आणलं सहज विकायला? मसाला डोसा. मसाला डोसा. आणखी काय दुसरा आणलास का? पेढा. अरे वा. तुझं पूर्ण नाव काय? आम्हाला परमेश्वर गव्हाणे. अच्छा, तू काय आणलंस मग आज विकायला? गुळ पापडी. गुळपापडी. आणि दुसरं काय आणलंस का? मुरकुल. चल, तुझं नाव काय पूर्ण? मनीषा. मनीषा. पूर्ण नाव काय तुझं? मनीषा पराकामळे. अच्छा, तू काय आणलंस आज विकायला? काय आणलंस विकायला? मुरकुल. अच्छा, चल तिच्याकडे दे. तुझं पूर्ण नाव काय? अक्षरा पराकामळे. अच्छा, तू काय आणलंस आज विकायला? जवळ धरते. तू काय आणलं विकायला आज? मुरकुल. अच्छा, प्राजक्ता. नाव सांग तुझं पूर्ण. प्राजक्ता रमेश शिवभगत. आता तू काय आणलंस विकायला? मुरकुल. मुरकुल. अरे वा, चला. मग चांगली विक्री झाली आता तू? खूप विकले का? लक्ष्मण भाऊ आहेत, लक्ष्मण भाऊ गव्हाणे व तसेच श्रीकांत भाऊ गाडगे आणि योगेश दादा सुद्धा आहेत. आपल्याला कसं वाटलं आज? एक नंबर वाटलं. एक नंबर. काय काय खरेदी केली मग तुम्ही? बरीच खरेदी केली, समोसे हे ते वगैरे वगैरे. अरे वा, चला. म्हणजे आमच्या गावातून चांगला हातभार लागत आहे सगळ्यांसाठी. आणि आणखी विद्यार्थी राहिले त्यांच्याबद्दल सुद्धा जाणून घेऊ. चला, एकदम फास्ट. नाव? स्वरागिनी राजाराम बोबळे. काय आणलं होतं आज विकायला? समोसे. चांगली विक्री झालेली वाटतं. सगळे समोसे झालेले आउट ऑफ स्टॉक. तुझं नाव काय? माझे नाव वैष्णवी सोपान गाडगे आहे. अच्छा, काय आणलंस मग विकायला आज? आलू वडा. अच्छा, हे पाहू शकता. सुंदर असं नाव वगैरे सुद्धा टाकलेलं आहे त्यांनी. आणि काय आणलेलं आहे ते सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे कल्पना शक्ती लहान लेकरांमध्ये किती चांगल्या प्रकारची असते आपण पाहू शकतो. हा, तुझं नाव काय? माझे नाव स्नेहा रमेश गाडगे. 5 रुपयाला 5 रुपयाला किपल्या 5 रुपयाला मिळते. अरे वा वा वा. पाहू शकता, लेकरं बोलायला शिकत आहेत. हळूहळू का होईना पण प्रगती होत आहे. तुझं नाव काय? माझे नाव ईश्वरी आहे. मी बर्फी आणलेली आहे. अच्छा अच्छा, बर्फी आणलेली. मग काय भाव आहे बर्फीचा? 5 रुपयाला एक. वा वा, सुंदर. चल तिच्याकडे. माझे नाव समृद्धी विठ्ठल कदम. मी मुगाचे हे आणलेले आहे. भजे. मूग आणले. वा. श्रीमान आहे. सांग तुझं पूर्ण. श्रद्धा लक्ष्मण गव्हाणे. काय आणलंस? चला, ठीक आहे. हिनं बालुशाही आणलेली. अशा प्रकारची आमच्या गावची जे काही छोटी आनंद झाली होती, एकदम चांगल्या उल्हासामध्ये व आनंदात साजरी झालेली आहे. हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक वगैरे करून टाका. भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.